वरती घेतलं ना प्लीज थोडंसं मागून घ्या ना. बाकीच्यांचे कॅमेरा बाकीच्यांचे कॅमेरा ऐका ना दादा काय एकंदरीत तुम्ही भेट घेतलेली आहे आणि काय उत्तर? मोशी येथील कचरा डेपो परिसरामध्ये जी दुर्घटना घडली होती 8 जूनला त्याच्यामध्ये 9 लोकांचा मृत्यू झाला. त्या विषयासाठी मी व आमच्याबरोबर सर्व पदाधिकारी मिळून आयुक्त साहेबांची काल वेळ घेतली होती. आयुक्त साहेब आहेत असं आम्हाला कळालं होतं, त्यांच्या ऑफिसने सुद्धा सांगितलं होतं. अचानक त्यांना मुंबईला जावं लागलं. तो काय हरकत नाही. ॲडिशनल आयुक्त जे आहेत त्यांच्यावर आमची बैठक झाली. इतरही सर्व जे एन्व्हायरमेंटचे अधिकारी होते त्या बैठकीसाठी उपस्थित होते. एकतर आम्ही जे काही आयुक्तांकडनं याच्या आधी प्रेस कॉन्फरन्स घेतली गेली होती, त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये असं सांगण्यात आलं होतं की नॅचरल कलॅमिटी म्हणजे पाऊस पडला त्यामुळे डेपो ढासळला आणि दुर्दैवाने तो त्या इमारतीवर आला. त्याच्यामध्ये काही लोक दबली गेली, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. एक तर आपण सगळ्यांनी नोंद घेतली पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये फक्त पावसामुळे ही दुर्घटना घडली हे खरं नाही. याला जर कोण जबाबदार असेल तर याला पूर्णपणे महानगरपालिका जबाबदार आहे. तिथे असणारा जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो याच्यासाठी पूर्णपणे जबाबदार आहे. त्याच्याचबरोबर ज्या अधिकाऱ्यांना या बाबतीतली जबाबदारी दिली गेली होती, एन्व्हायरमेंटचे जे कुलकर्णी आहेत व इतरही त्यांचा जो स्टाफ असेल ते पूर्णपणे या गोष्टीसाठी जबाबदार आहेत. त्यामुळे जेव्हा आम्ही आज दुपारी या बाधित परिवाराशी त्या ठिकाणी भेटलो, चर्चा केली, त्यांचं म्हणणं आलं की फक्त निलंबित करून चालणार नाही, त्यांना बरतर्फ करण्याची जरूरत आहे आणि बरतर्फ करून फक्त थांबायचं नाही तर तिथं त्यांच्यावर FIR झाला पाहिजे मनुष्यवधाचा. आणि फक्त तो त्यांच्यावर न करता त्या कंपनीच्या डायरेक्टरवर झाला पाहिजे, अधिकाऱ्यांवर झाला पाहिजे आणि जे कोण जबाबदार लोक आहेत त्यांच्यावर तो झाला पाहिजे. त्यामुळे ही मागणी त्या परिवाराच्या वतीने आम्ही त्यांच्याकडे त्या ठिकाणी केली आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय की MPCB यांनी सुद्धा महानगरपालिकेला नोटीस दिली होती की जे काही तुम्ही करत आहात ते योग्य पद्धतीने करत नाही. तुम्हाला विशिष्ट जे काही डिसिप्लिन आहे ते कचरा डेपो मेंटेन करण्यासाठी, कचरा डेपो नीट पद्धतीने चालवण्यासाठी, कचरा नीट प्रोसेस करण्यासाठी तर ते तुम्हाला त्यांनी काही नियम हे घालून दिले होते. त्या पद्धतीने त्यांना काम करायला पाहिजे होतं. ते दुर्दैवाने महानगरपालिकेने केलं नाही. अधिकाऱ्यांनी कॉन्ट्रॅक्टर करतोय का नाही हे बघितलेलं नाही. तेच त्याच्याबरोबर जे इतरही ज्या सगळ्या ट्रायब्युनल आहेत, लवाद आहे, ग्रीन लवाद आहे, तर हरित लवादाच्या अंतर्गत सुद्धा त्यांना जे काही कलम होते ते त्यांनी फॉलो केले नाहीत. त्याच्याबरोबर सुप्रीम कोर्टाचा सुद्धा याच्याबद्दलचा एक निर्णय की कचरा व्यवस्थापन कसं केलं पाहिजे ते फॉलो केलं गेलं नव्हतं. आणि त्याच्याचबरोबर UD विभागाच्या अंतर्गत कचरा व्यवस्थापनासाठी एक GR आहे तो तिथं फॉलो केला नाही. त्यामुळे या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी असं आमचं मागणी आहे. आता ही या बिल्डिंगचं कुणी उद्घाटन केलं होतं तर नरेंद्र मोदी साहेबांनी केलं होतं. आणि मोदी साहेबांनी उद्घाटन केल्या 1.5-2 महिन्यामध्येच तिथं असणारी जी चिमणी आहे, जी धूर सोडण्यासाठी चिमणी असते, ती दुर्दैवाने 1.5-2 महिन्यामध्येच पडली. मग आम्ही असं समजायचं का की नरेंद्र मोदी साहेबांना घाई गडबडीने इथं बोलावलं गेलं आणि ऑडिट न करता त्या बिल्डिंगचं उद्घाटन नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते केलं आणि मग 1.5-2 महिन्यानंतर ती चिमणी तिथं पडली. तिथं जर एखादा व्यक्ती असता आणि त्याच्याखाली जो सापडला असता, मृत्यू झाला असता, यासाठी कोण जबाबदार राहिलं असतं. त्यामुळे बिल्डिंग तर एक ग्राउंडचीच परवानगी असताना G+2 ती केली. त्यामुळे बांधकाम विभागाची लोक त्याच्यामध्ये अडचणीत येतात. त्याच्याचबरोबर बिल्डिंग आणि त्या कचरा डेपोमध्ये जो काही अंतर असायला पाहिजे ते अंतर त्या ठिकाणी ठेवलं गेलं नाही. कॅपॅसिटी आहे 600 ते 700 टन दिवसाला. आवक किती होती? 1200 टनाची होती. मग 1200 टनाची आवक का होती? त्यामुळे ह्याच्यात अनेक त्रुटी आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यामुळे ही कारवाई योग्य पद्धतीने झाली पाहिजे. त्यामुळे आम्ही ॲडिशनल आयुक्तांना तिथं सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला पत्र देत आहोत. पत्रामध्ये त्या पीडित परिवाराला त्या कंपनीकडनं जरी नफाखोरी केली ह्याच्यामध्ये 1 कोटी प्रति परिवार दिलं गेलं पाहिजे. इतरही घरापासून सगळ्या मागण्या आहेत, त्या सगळ्या मागण्या आणि ह्या कारवाई करण्याच्या मागण्या हे पत्र आम्ही दिलेलं आहे. त्यांनी त्याचं रिसिप्टसुद्धा आम्हाला दिलेली आहे. 10 ते 12 दिवसामध्ये आम्ही परत येणार आहोत. याच्यावर ते काय करतात हे आम्ही बघणार आहोत.
आणि तिथं येऊन जर आम्हाला असं वाटलं की कुठंच काही कारवाई या बाबतीत तिथं केली गेली नाही तर आम्ही इथंच एक मोठं आंदोलन उभं करू आणि या महानगरपालिकेला तिथल्या तिथं लोकांच्या वतीने असं कारभार चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे तिथं कुलूपसुद्धा येत्या 10 ते 12 दिवसामध्ये आम्ही लावू शकतो. दादा, कंपनी असेल म्हणजे अँथोनी कंपनी आहे, त्यासोबतच संजय कुलकर्णी जे पर्यावरण विभागाचे अधिकारी आहेत, त्यांच्यासोबत एक अल्लाट नावाचे योगेश अल्लाट कार्यकारी अभियंता होते. यांना नेमकं कोण वाचवण्याचा प्रयत्न करते? केवळ आयुक्त वाचवण्याचा प्रयत्न करतायत की पुन्हा राजकीय व्यक्तीचा यामध्ये दबाव दिसतो? कसं आहे की या महानगरपालिकेमध्ये जिथं कचरा व्यवस्थापनाचा कॉन्ट्रॅक्ट दिला गेला आहे तिथं याच कंपन्या आहेत. एक WTP नावाची अजून एक कुठेतरी कुलकर्णी च्या मालकाची तिथं कंपनी असं आम्हाला कळालेलं आहे. त्यांनाच तिथं सातत्याने काम मिळतं आणि दुर्दैव असं की तिथं काम नीट केलं जात नाही. आता आपली जी पवित्र नदी आहे इंद्रायणी, त्याच्यामध्ये लिचितचं पाणी डायरेक्ट सोडलं जातं प्रोसेस न करता. पण तो कॉन्ट्रॅक्टर आम्ही प्रोसेस करतो या अनुषंगाने इथल्या तिजोरीकडनं पैसे काढतो. मग या लोकांना जर वरदास्त कोणाचा असेल, या अधिकाऱ्यांना वरदास्त कोणाचा असेल तर इथल्या भाजपच्या प्रमुख नेत्याचा आहे. आणि या महानगरपालिकेमध्ये कोणाचं मोठ्या प्रमाणात चालतं तर महेश लांडगेंचं चालतं. त्यामुळे महेश लांडगेंचं यांना वरदास्त असं सरळ इथं असणाऱ्या लोकांचं त्याच्यामध्ये मत आहे. लोकांचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही घाबरतो, इथं दहशत आहे, आमची घरं पाडली जातात, आम्हाला बराच त्रास त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं केला जातो म्हणून आम्हाला बोलता येत नाही. पण आम्ही बोलू शकतो, आम्ही बोलणार आहोत. त्याच्याचबरोबर तुम्हाला माहीत असेल की इथं जो कचरा पडला होता ते काढायला 4 मशीन होत्या. पण काही महिन्यांपूर्वी जेव्हा इथं एक कुदळवाडीमध्ये जी कारवाई केली 100 मशीन आल्या होत्या. घरं तोडली, कंपन्या तोडल्या, दुकानं तोडली, 100 मशीन एका रात्रीत सगळं साफ केलं. आणि मग इथं साफ करायला 4 मशीन. दुर्दैवाचं सगळ्यात श्रीमंत असणारी महानगरपालिका आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिका म्हणतो आणि तिथं TMT बार कापायची मशीन इथं नाही आहे, ती आहे पुण्याला. ती आणायला 36 तास गेले. ती जर आधी आली असती तर कदाचित काही लोकांचा जीवसुद्धा वाचला असता. त्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी इथं केल्या जातात ते फार दुर्दैव आहे. आता हा अल्लाट नावाचा जो महाशय आहे, अल्लाट नावाच्या महाशयाने एक डिग्री कोर्स केला, त्याला डिग्रीसुद्धा मिळाली. आता ती डिग्री त्यांनी पुण्याच्या वाघोली इथं स्थित असणाऱ्या एका कॉलेजमधून केली. आता याच्यात त्यांनी बाहेरून कोर्स केला का तर नाही. बाहेरून कोर्स करणारं इंजिनिअरिंगचं कॉलेज वाडिया होतं. 2009ला त्यांनी तिथं ते कोर्स बंद केलेला आहे. त्यामुळे युनिव्हर्सिटी लॉच्या अंतर्गत 75% प्रेझेंटी प्रत्येक विद्यार्थ्याला कंपल्सरी आहे. पण हा अल्लाट नावाचा या विभागाचा जो अधिकारी या महानगरपालिकेमध्ये काम करणारा, ज्याला वाचवलं जातं आहे, तो इथं महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त बरीच कामं करत, म्हणजे त्याला जे पद आहे ते तर आहेच पण अतिरिक्त पण त्याला बरीच कामं दिली गेली. तो इथं असताना, इथला पगार घेत असताना 75% प्रेझेंटी त्या कॉलेजमध्ये कशी लावली. त्यामुळे आज सकाळी जेव्हा आम्ही मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये गेलो तो विषय होता खोटा दाखला नाही तर खोटा डिग्री. तर मग ह्याला खोटी डिग्री दिली का महानगरपालिकेला गंडवलं का कॉलेजला गंडवलं. एक तर या अधिकाऱ्याला या महानगरपालिकेमध्ये राहण्याचा कुठेही अधिकार नाही. 3 दिवसापूर्वी इथं सर्वसाधारण सभा झाली, जीबी झाली महानगरपालिकेची. त्यामध्ये एक ठराव आला होता, एक अधिसूचना त्याला जोडून आली. त्यामध्ये शहर अभियंता म्हणून या ठिकाणी 3